श्री गुरुदेव दत्त। सत नमो आदेश गुरुजी को आदेश। नाथ संप्रदाय आणि दत्त महाराजांना समर्पित नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर मी गणेश भंडारी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर मी आपणा सर्वांना विनंती करतो की कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन जरूर प्रेस करावे, यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओंची लिंक आपल्यापर्यंत पोहोचत जाईल। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। श्री गुरुदेव दत्त। मागील व्हिडिओमध्ये आपण गिरनार परिक्रमेची माहिती घेतली। जर आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला त्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल। आज पाहूया श्री गुरुदेव दत्त प्रभूंचे अक्षय निवासस्थान, ज्या ठिकाणी श्री गुरु दत्त प्रभूंनी 12,000 वर्ष तप केले ते ठिकाण। श्री गुरु दत्त प्रभूंची परमपावद चिन्हे ज्या ठिकाणी आहेत ते ठिकाण म्हणजे श्री गिरनार। नवनाथांना दत्तप्रभूंचे आशीर्वाद याच ठिकाणी लाभले व आजही श्री गुरु गोरक्षनाथ ज्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने वावरत असतात ते ठिकाण म्हणजे गिरनार। 10,000 पायऱ्या चढून गुरु शिखराचे दर्शन व दत्तप्रभूंची पावन मूर्ती तसेच पदचिन्हाचे दर्शन घेणे म्हणजे स्वर्ग सुखच। पण मित्रांनो, हे सर्व करणे म्हणजे शक्तीचे नाही तर भक्तीचे काम आहे। त्यामुळे गुरु शिखर चढायला सुरू करताना पहिल्या पायरीजवळ संपूर्ण भावाने दत्तप्रभूंना शरण जाऊन त्यांना विनंती करावी की आपणच मला आपल्या दर्शनाला घेऊन जावे। चढण्यास सुरुवात करण्याआधी लंबे हनुमान मारुती व चढावा मारुतीचे दर्शन घेऊन त्यांच्याकडून शक्ती मागावी। पायऱ्या चढायला सुरुवात केल्यावर श्री गुरुदेव दत्तांचे स्मरण करत व जय गिरनारीचा घोष करत मार्गक्रमण करावे। गुरु शिखर चढणे म्हणजे काही स्पर्धा नाही, त्यामुळे कोण पुढे गेले कोण मागे राहिले याकडे लक्ष देऊ नये। आपल्याला जसे शक्य होईल त्या परीने चालण्याचा प्रयास करावा। माणसाचे मन हे दुर्गुणाचे माहेरघर आहे। या ठिकाणी जाण्यासाठी 9,999 पायऱ्या चढून जावे लागतात। असे म्हणतात की प्रत्येक पायरीवर एक एक दुर्गुणच त्याग करीत चढायचे असते। शेवटच्या पायरीवर तर त्यागाचाही त्याग करावा लागतो। काम, क्रोध, लोभ, मोह, माया, पाश हे एवढेच दुर्गुण नाही तर त्यांच्या शाखा, उपशाखा, पोटशाखाही आहे त्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजलेल्या व जोपासले गेल्या आहेत। त्या समूळ नाहीशा होतील आणि प्रत्यक्ष श्री दत्त महाराज भेटतील। दत्त महाराजाचे दर्शन झाल्यावर मनात एकच भाव उरतो, प्रभू तुमचाच अंश असून आजपर्यंत तुमच्यापासून दूर राहिलो। श्री गुरूंच्या दर्शनाचा आनंद शब्दात वर्णन करणे अशक्य। डोळ्यातील पाणी आणि मनातील भावच तुम्हाला त्या आनंदाची साक्ष देतील। चढाईला सुरुवात केल्यानंतर आधेमध्ये बरेचसे मंदिरे लागत असतात, त्या सर्वांची माहिती आता आपण पाहू। पहिल्या पायरीजवळ नतमस्तक झाल्यावर व तेथील मंदिरांचे दर्शन घेऊन पुढे निघाल्यावर जवळपास 1000 ते 1100 पायऱ्यांच्या जवळ धनकवडीचे श्री शंकर महाराज यांचे एक छोटेसे मंदिर आहे। श्री शंकर महाराजांचा भक्तांना एक आशीर्वाद आहे की मी दर पौर्णिमेला गिरनारवर दर्शनाला जात असतो। दृश्य अदृश्य रूपात आजही त्यांचे दर्शन होते। याबद्दल माझा एक अनुभव मी पुढे आपल्याला सांगेन। पुढे 2250 पायऱ्यांवर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुफा आहे। आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास 2 सुबक मूर्ती आढळून येतात। थोडे बाजूला मालीपरब घाट येतो, तेथे श्री रामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे। थोडे पुढे गेल्यावर 2600 पायऱ्यांच्या आसपास रानक देवी मातेची शिळ आहे। त्या शिळेवर 2 हातांच्या पंजाचे निशाण आहे। अजून थोडे पुढे गेल्यावर 3500 पायऱ्यांपाशी प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे। संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानांना घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे। इथून पुढे गेल्यावर दत्त गुफा
संतोषी माता, काली माता, वरुडी माता, खोडियार माता अशी छोटी मोठी मंदिरे लागत असतात. 4000 पायऱ्यांवर जैन मंदिर येते. मुख्य मंदिर 22वे जैन तीर्थकर नेमिनाथ यांचे आहे. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. काळ्या पाषाणातील नेमिनाथांची अतिशय सुंदर, सुबक व मोहक अशी मूर्ती आहे. नेमिनाथ याच ठिकाणी 700 वर्ष साधना करीत होते आणि हे त्यांचे समाधी स्थान आहे. या मंदिरातून थोडे पायऱ्यांवर उतरल्यावर जैन धर्मातले पहिले तीर्थकर आदिनाथांची भव्य आणि उंच प्रतिमा आहे. थोडे पुढे गेल्यावर जैन दिगंबर मंदिरांचा समूह आहे. उत्कृष्ट कलाकुसर कारागिरींनी युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत. थोडे पुढे गेल्यावर गौमुखी गंगा या नावाने स्थान आढळून येते. येथे गायीच्या मुखातून गंगेचे पाणी येते व बाजूला गंगेश्वर महादेव व बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौमुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे. डाव्या बाजूला एक उतरण्याचा मार्ग आहे, पण ग्रामस्थ, भाविक, साधू, वैरागी या मार्गाने येत अथवा जात नाही. या मार्गावर कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी माणसे, डोलीवाले नसल्यामुळे बऱ्याच जणांना हा मार्ग माहीत नाही. गौमुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर 4800 पायऱ्यांवर अंबाजी टूक येते. 51 शक्तिपीठांपैकी हे एक शक्तिपीठ आहे. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला आहे, म्हणून हे मंदिर असल्याचे सांगितले आहे. या मंदिराचा अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो. होळी पौर्णिमा अथवा नवरात्रीलाच ते उघडतात. हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे. मातेची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते आणि मातेच्या शक्तीची प्रचिती मंदिरात आल्याशिवाय राहत नाही. मातेचे दर्शनानंतर पुढील प्रवास सुसह्य होतो. याचा प्रत्यय प्रत्येकालाच येतो म्हणजे येतोच. यानंतर पुढे 5500 पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ टूक हे स्थान येते. गिरनार पर्वतावरील हे सर्वात उंच शिखर आहे. समुद्र सपाटीपासून अंदाजे 3600 फुटांवर हे स्थान येते. आपण प्रत्येक ठिकाणी पाहिले असेल की गुरु शिष्यांच्या संबंधामध्ये गुरूंचे स्थान हे नेहमीच शिष्याच्या स्थानापेक्षा उंच असते. पण या ठिकाणी आपल्याला श्री गुरुदेव दत्त महाराज व नाथ संप्रदाय यांचा संबंध तसेच श्री गुरूंचे आपल्या शिष्यांवर असलेले प्रेम दिसून येते. श्री गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना प्रत्यक्ष दत्त महाराजांनी दर्शन देऊन कृपांकित केले आहे आणि आजही या ठिकाणी श्री गुरु गोरक्षनाथ सूक्ष्म रूपाने वावरत असतात. त्याचा अनुभवही बऱ्याच भक्तांना येतो. श्री गुरु गोरक्षनाथांनी दत्त महाराजांकडे प्रार्थना केली की आपले चरण दर्शन मला सतत व्हावे व दत्त महाराजांनीही हे मान्य केले. त्यामुळे गोरक्ष शिखर उंचावर आहे व तेथून पाहिले असता श्री गुरु दत्त महाराजांचे गुरु शिखर सहज दर्शन होते. याच स्थानावर गुरु गोरक्षनाथांनी 84 सिद्धांना उपदेश केला असे मानले जाते. बाजूलाच गोरक्षनाथांची अखंड धुनी आहे. मंदिराच्या बाजूलाच एक पापपुण्याची खिडकी आहे, म्हणजेच एक छोटासा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. यातून बाहेर पडणाऱ्या भक्तांना मोक्षाचा मार्ग मिळतो असा समज आहे. या स्थानावर गेले 12 वर्षे मंदिराची व्यवस्था महंत श्री सोमनाथ हे पाहतात. त्यांना दत्त संप्रदायातील सेवा या शब्दावर नितांत विश्वास आहे. गोरक्ष टूक नंतर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो, कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी अंदाजे 1000 ते 1500 पायऱ्या उतराव्या लागतात. पुढे श्री गिरनारी बापूंची गुफा लागते. येथे श्री भैरवनाथांचे मंदिर आहे. जे भक्त येथे नतमस्तक होतात
त्यांना श्री गिरनारी बापू प्रसाद म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार रुद्राक्ष देतात. थोडे अंतर पुढे गेल्यावर 2 मोठ्या कमानी लागतात. उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे 300 पायऱ्यांवर उतरल्यावर कमंडलू कुंड लागते. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर 1000 पायऱ्यांवर चढल्यानंतर गुरुशिखर हे उभ्या सुळक्यासारखे स्थान आहे. श्री दत्तगुरूंच्या चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी, वारा, पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो. याच स्थानावर बसून भगवान श्री दत्तात्रेयांनी 12,000 वर्षे तपश्चर्या केली आहे आणि हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे. 10 बाय 12 चौरस फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक गुरुमूर्ती, एक पुजारी बसू शकेल एवढी जागा व बाजूलाच प्राचीन गणेश आणि हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते. चरणकमलांच्या मागे थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंग आहे. येथे एक प्राचीन घंटा आहे. तो घंटा 3 वेळा आपल्या पूर्वजांची नावे एक एक करून घेत वाजवल्यानंतर सर्व पितर मुक्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. गुरुमूर्ती व दत्तपादुकांचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा खाली उतरावे लागते. श्री दत्तात्रेयांची सगुण उपासना करताना चरणपादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली आहे. तसेच आकाशातील चांदण्यांचे अवलोकन करणे हाही काही साधकांचा दत्त उपासनेचाच भाग असल्यामुळे या स्थानावरून पहाटेच्या अथवा रात्रीच्या वेळी अवकाशाचे विहंगम दृश्य दिसते. ते येथे येऊनच अनुभवावे लागते. पावसाळ्यात तर येथील अनुभवाचे वर्णन शब्दात करणे अशक्यच. ढगसुद्धा शिखरापासून खाली असतात. उतरताना परत त्या 2 कमानीपाशी आल्यावर कमंडलू कुंडाकडे जाण्यासाठी 300 पायऱ्या उतरावे लागतात. इथे 5000 वर्षापासून असलेली अखंड धुनी आहे. ही धुनी म्हणजे एक दैव दुर्लभ देणगीच आहे. आजही ही धुनी दर सोमवारी सकाळी 6 ते 8:30 या वेळेमध्ये प्रकट होते. वेळ मागे पुढे होऊ शकते. या अग्निरूपाने साक्षात श्री दत्तप्रभूच तेथे प्रकटतात. कमंडलू कुंडाच्या स्थानी असलेले साधू सुमारे 5 ते 6 मन काष्ट पिंपळाची लाकडे समर्पित करतात. आपण होळीला जशी लाकडं उभी करतो तशी अग्निकुंडात रचून ठेवतात आणि एका विशिष्ट क्षणी आपल्या डोळ्यांचे पाते लवण्याच्या आत श्री दत्तात्रय निर्मित स्वयंभू अग्निनारायणाची 2 पुरुष उंचीची ज्वाला प्रकटते. श्रद्धावान भक्तांना त्यामध्ये साक्षात दत्तप्रभूंचे दर्शन होते आणि तो परिसर जय गिरनारी जय गिरनारीच्या घोषाने दुमदुमून जातो. या अनुपम दर्शनाचा लाभ घ्यायचा असल्यास सोमवारी पहाटे म्हणजेच रविवारी रात्री पर्वतारोहण करण्यास आरंभ करावा. तेथील भस्म प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते. श्री गुरु गोरक्षनाथांच्या अखंड धुनीबद्दल अशी आख्यायिका आहे की दत्तटूकवर श्री भगवान दत्तात्रय हजारो वर्ष ध्यानात बसले असताना प्रजा दुष्काळाने हैराण झाली होती. प्रजेची दया येऊन देवी अनुसूया मातेने ध्यानावस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना हाक मारली. तेव्हा भगवान दत्तात्रेयांचे कमंडलू खाली पडले. एक भाग एकीकडे व दुसरा भाग दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले. एक ठिकाणी अग्नी जिथे धुनी प्रकट आहे व दुसऱ्या स्थानावर गंगा अवतरून जलकुंड निर्माण झाले. तेच हे कमंडलू स्थान आहे. येथील आश्रमामध्ये अन्नछत्र आजही चालू असते. हे अन्नछत्र 24 तास सुरू असते. दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात इथे येतात. या अन्नछत्राचा लाभ थकल्या भागलेल्या दत्त भाविकांना मिळतो. आश्रमाच्या मागील बाजूने महाकालीच्या गुफेकडे जाण्याचा रस्ता आहे, पण सुरक्षेच्या कारणास्तव तिथे जाण्यास भाविकांना बंदी करण्यात येते. स्कंद पुराणात गिरनार पर्वताचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात. रेवताचल, कुमुद आणि उज्जयंत ही नावे
अनुक्रमे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यांच्याशी निगडीत आहेत. श्रीरामाचे तसेच पांडवांचेही वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणात मिळतात. पुराणामध्ये याचा श्वेताचल किंवा श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो. गिरनार पर्वत हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो. वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. गिरनार पर्वताचा विस्तार सुमारे 4 योजन म्हणजे 16 गावांपर्यंत आहे. सुमारे 28 चौरस किलोमीटरने व्याप्त आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी तसेच विविध औषधी वनस्पतींनी युक्त आहे. कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे. अनादी काळापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुफांमध्ये साधना करत आहेत. बाबा किनाराम अघोरी, श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज यासारख्या संतांना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे. ही भूमी योगी, सिद्ध, महात्मे यांनी संपन्न आहे. म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी म्हणजेच तलेटीला भवनाथ महादेव मंदिर आहे. मृगी कुंड व लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीला येथे 5 दिवसांची जत्रा भरते. तेथे मृगी कुंड आहे. तिथे शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिराच्या दर्शनाला 10 ते 12 लाख लोक जमा होतात. मृगी कुंडातील सिद्धांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण. अशी एक आख्यायिका आहे की स्वयं शिव या कुंडात स्नानासाठी येतात. मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला जेव्हा उतरतात त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो की जो मृगी कुंडामध्ये डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही, अंतर्धान पावतो. तेच स्वयं महादेव असतात. आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत. त्यापैकी श्री शेरनाथ बापू स्वयंचलित आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बापूंचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे. आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालू आहे. गुरु शिष्य परंपरा येथे अजूनही जपली जाते. आलेल्या प्रत्येक भाविकांनी येथे प्रसाद घेतला जाईल याकडे स्वतः शेरनाथ बापूंचे कटाक्षाने लक्ष असते. लंबे हनुमान मंदिरासमोरील पायवाटेने पुढे गेल्यास सुमारे 2.5 ते 3 किलोमीटरवर जंगलाच्या दिशेने संत श्री काश्मीरी बापूंचा आश्रम आहे. श्री काश्मीरी बापूंचे वय अंदाजे 150 वर्षाच्या आसपास आहे असे स्थानिकांची तसेच भाविकांची श्रद्धा आहे. याही आश्रमामध्ये अतिशय निसर्गरम्य आणि काश्मीरी बापूंच्या तपाने पवित्र असे हे स्थान आवर्जून बघण्यासारखे आहे. वाटेत जाताना विविध इतरही स्थाने आहेत. ज्या भाविकांना 10,000 पायऱ्या चढणे शक्य नसते त्यांच्यासाठी आता रोपवेची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. रोपवे तुम्हाला 5,000 पायऱ्यांच्या जवळ म्हणजेच अंबामातेच्या मंदिराजवळ नेऊन सोडतो. तिथून मग आपल्याला पायी जाता येते किंवा मग तेही शक्य नसेल तर डोलीवाले उपलब्ध असतात. अंदाजे 5 ते 7,000 रुपये ते घेतात. जवळ रोख रक्कम नसेल तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची ही सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध असते. गिरनार परिक्रमा व गुरु शिखर दर्शन यासोबतच त्या ठिकाणी आपल्याला दातार पर्वत, दामोदर कुंड, मुचकुंद गुफा असे अनेक प्रेक्षणीय ठिकाणे पाहायला मिळतात. आपण जर गिरनार परिक्रमा व गुरु शिखर दर्शन पहिल्या वेळेस करत असाल तर काही गोष्टींचे पालन करणे आपल्याला गरजेचे आहे. गिरनारला पादुका दर्शनासाठी जाताना पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन महाराजांना शरण जावे आणि म्हणावे की मला घेऊन चला. त्याआधी पहिल्या पायरीजवळ चढवावा मारुतीचे दर्शन घ्यावे.
व गुरुशिखर चढण्यासाठी शक्ती द्यावी यासाठी प्रार्थना करावी. चालण्यासाठी चांगले सँडल किंवा बूट घ्यावा. स्पोर्ट्स शूज असतील तर उत्तमच आणि त्यावर 10 ते 15 दिवस चालण्याचा सराव करावा. सॉक्स पायात घातले तर पायात थंडी वाजणार नाही. साधारण रात्री 8 नंतर चालायला सुरुवात करावी, म्हणजेच उन्हाचा त्रास होत नाही व पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पादुकांच्या पुढे नतमस्तक होता येते. अंदाजे 5 ते 7 तास लागतात. कपडे सुटसुटीत असावे. जीन्स पॅन्ट अथवा नेहमी घालतो तसे कपडे नसावे. अंतर्वस्त्रांचे जादा जोड सोबत असावे, कारण परिक्रमेच्या काळात गर्दी खूप असते व थंडी भरपूर असल्याकारणाने आपल्याला सोयीनुसार कपडे सुकवण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही. स्वेटर आणि कानटोपी बरोबर असावी. साधारणपणे अंबामातेच्या मंदिरापुढे गेल्यानंतर पहाटेचा थंड वारा व जोरदार हवा असते. हातात काठी घ्यावी, त्याने चालण्यासाठी मदत मिळते. पहिल्या पायरीजवळ अंदाजे 30 रुपये ते 50 रुपये घेतात. जर परत येताना काठी दिली तर 20 रुपये परत मिळतात. पाण्यासाठी स्वतःच्याच चांगल्या कंपनीच्या 1 किंवा 2 बाटल्या सोबत असू द्याव्यात, कारण की आता मिनरल वॉटरची बाटली तिथे उपलब्ध नसते. स्वच्छतेच्या दृष्टीने तेथील पालिकेने हा निर्णय घेतला आहे. जागोजागी आपल्याला 10 रुपयामध्ये बाटली भरून मिळते. पाण्यासोबतच इलेक्ट्रॉल पावडर तसेच आवळाकंटी जर सोबत घेतली तर उत्तमच, कारण की पहिले 3000 पायऱ्या खूप घाम येतो व त्यावेळी त्याची गरज भासते. खिशामध्ये खडीसाखर, गोड गोळ्या घेणे उत्तम. कमरेला पाऊच घेतले असता या सर्व वस्तू त्यात आरामशीर बसतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पायरी चढायला सुरुवात केल्यापासून तर पादुका दर्शन यामध्ये कुठेही टॉयलेट नाही हे लक्षात ठेवावे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी नी कॅप ठेवावे. उतरताना त्याचा खूप उपयोग होतो. रात्री अंधारात चालणे उत्तम, त्यामुळे किती चाललो याचा अंदाज येत नाही. शक्यतो 4 ते 6-8च्या ग्रुपने जावे, म्हणजे बोलत चालत प्रवास सोपा होतो. चढताना पायऱ्यांवर नंबर टाकलेले असतात, त्याकडे लक्ष देऊ नये. प्रत्येकाने बॅटरी व 2 जादा सेल बरोबर घ्यावेत. वाटेत लाईट आहेत, पण कुठे कुठे अंतर कमी जास्त असते, त्यामुळे बॅटरी असणे उत्तम. आपल्यापेक्षा बरेच शारीरिकदृष्ट्या दुर्बल व वयस्कर लोक गिरनार पर्वत चढतात, त्यामुळे महाराजांवर श्रद्धा ठेवावी. दत्तनाम जप चालू ठेवावा, म्हणजेच एक वेगळीच आंतरिक शक्ती मिळते. गुरुशिखर चढणे ही काही स्पर्धा नाही, त्यामुळे दम लागला की बसावे. त्याने चालण्याचा उत्साह अधिक वाढतो. बरोबरच्या लोकांशी थोडीफार चर्चा करावी. आपला उत्साह वाढतो व श्रमपरिहार होतो. उतरताना हळूहळू उतरावे. घाई केली तर पायात गोळे येतात. उतरताना काठीचा फार उपयोग होतो. पायाचा भार थोडा काठीवर टाकावा, म्हणजेच उतरणे सोपे होते. जमले तर उतरल्यावर पायाला मालिश करून घ्यावी, त्यामुळे थोडा आराम मिळतो. आता ॲक्युप्रेशरच्या मशीन घेऊन काहीजण तिथे बसतात. त्यावर 2-3 मिनिटे उभे राहिल्यानंतर शरीराला बराच आराम मिळतो. त्रिपुरारी पौर्णिमेच्या 4 दिवस आधी गिरनार परिक्रमा असते. वर्षातील फक्त हे 4 दिवस फॉरेस्ट डिपार्टमेंट हा जंगलातील रस्ता आपल्यासाठी मोकळा करत असते. तेव्हा किमान एकदा तरी ही परिक्रमा करावी. याला खूपच पौराणिक महत्त्व आहे. दत्तभक्ती मार्गातील गिरनार पर्वतावरील पादुकांचे दर्शन हा एक अत्यंत शब्दात वर्णन न करता येणारा क्षण आहे. नेणारा आणि आणणारा तो आहे हे कायम लक्षात ठेवावे. सर्व करता करविता तो आहे यावर दृढ विश्वास ठेवावा. काही कारणास्तव कोणाला चढणे जमले नाही तर डोलीचा आधार घ्यावा. लोक काय म्हणतील, बरोबरचे काय म्हणतील म्हणून डोलीत बसणे टाळू नये. डोलीवालेही कुठल्याही ठिकाणी मिळू शकतात. अशा वेळी इतर डोलीवाल्यांच्या संपर्कात राहावे. ते अथवा आजूबाजूला असणारे दुकानदार डोलीची व्यवस्था करून देतात. डोलीचा खर्च आपला आपण करायचा असतो.
येथे सरकार नियुक्त दरपत्रक आहे. साधारणपणे माणसाच्या वजनानुसार हा आकार असतो. गोरक्षनाथ मंदिर सोडल्यानंतर एकही दुकान वाटेत नाही. पादुकांच्या ठिकाणी एकही दुकान अथवा हार फुले मिळत नाही. कोरडा प्रसाद व भक्तिभावे पादुकांच्या ठिकाणी अर्पण करावयाच्या ऐच्छिक वस्तू न विसरता आपल्या सॅकमध्ये एका वेगळ्या कप्प्यात ठेवावे. शेवटचे व महत्त्वाचे, पादुकांचे दर्शन झाल्यावर खाली कमंडलू तीर्थ येथे सर्वांनी प्रसाद घ्यावा. तो तुम्हाला खूप ताकद देतो. कारण पुन्हा पुढे जवळपास 2000 पायऱ्या चढाव्या लागतात. तेथे असलेल्या सेवक वर्गाशी अदबीने वागावे. विनाकारण हुज्जत घालू नये. जमल्यास ऐपतीनुसार दान धर्म करावा. त्यांना ही सेवा वर्षभर व वर्षानुवर्षे चालवायची आहे. हे एक कठीण व्रत आहे, पण सेवाभावाने साधू व भक्तगण ते करीत आहे. तर अशा प्रकारे सर्व काळजी घेऊन दत्तप्रभूंचा जयघोष करत जय गिरनारीचा आवाज देत गिरनार परिक्रमा व गुरुशिखर दर्शन करून घेण्याचे आवाहन दत्तप्रभूंना करावे. शेवटी मी सांगितल्याप्रमाणे माझा 2023चा गिरनार परिक्रमेचा व गुरुशिखर चढतानाचा अनुभव मी आपल्याला सांगतो. 2023च्या गिरनार परिक्रमेदरम्यान गुरुशिखर चढताना 1100 पायऱ्यांच्या जवळ असलेले श्री शंकर महाराजांचे छोटेसे मंदिर आहे. सहज तिथे बसलो असताना गुरु शंकर महाराजांची एक छोटीशी गोष्ट ध्यानात आली की दर पौर्णिमेला कोणत्या ना कोणत्या रूपाने मी गिरनार येथे दर्शनाला येत असतो. सहजच मी शंकर महाराजांना मनात विनंती केली की महाराज, आपणही आमच्यासोबत गुरुशिखर दर्शनाला यावे. नंतर तिथून पुढे निघाल्यावर काही वेळानंतर ही गोष्ट मी विसरून गेलो. पण गोरक्षनाथ टूक येथे गेल्यानंतर गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन पुढे निघाल्यावर खाली उतरावे लागते. तर जसे आपण दरीत उतरतो आहोत असे वाटते. 2023ला तिथे लाईटची व्यवस्था नव्हती. संपूर्ण अंधार होता. मी व माझ्यासोबत असलेले मित्र जमेल तसे फोटो काढत होतो. अचानक एक साधू महाराज पाठीमागून आमच्या समोर आले व अंदाजे 5 ते 6 फूट अंतरावर उभे राहिले. सर्वांना त्यांनी फोटो काढण्यास सांगितले. आम्ही मित्र तसेच इतरही भक्त सर्वांनी त्या साधू महाराजांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते पुढे निघून गेले. बऱ्याच वेळानंतर मी सहज मोबाईलमध्ये साधूंचा काढलेला फोटो पाहतो तर काय आश्चर्य, फोटोमध्ये साधूंचा चेहरा आलाच नाही. फक्त एक न समजणारा असा काहीतरी आकार फोटोमध्ये आला. तो फोटो मी इथं आपल्या सर्वांसाठी देत आहे. त्यानंतर थोडे पुढे गेल्यावर एक व्यक्ती अचानक डोक्यावर शंकर महाराजांची मूर्ती घेऊन माझ्यासमोर येऊन पुढे उभे राहिले. मी त्यांना फोटो काढण्याची परवानगी मागितली व डोक्यावर असलेल्या शंकर महाराजांच्या मूर्तीचा फोटो काढला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या दाट अंधारातही अगदी दिवसा काढतो तसा फोटो त्या श्री गुरुमूर्तींचा आला. आणि मग मला शंकर महाराजांना केलेल्या विनंतीची आठवण झाली. मन अगदी भरून आले. मनात विचार आला की आपण सहज केलेल्या विनंतीला सुद्धा शंकर महाराजांनी किती मान दिला. भक्तांची काळजी करणारे शंकर महाराज, जय शंकर. आपल्याला विश्वास बसण्यासाठी मी तो फोटो इथे स्क्रीनवर देत आहे. त्या फोटोच्या मागचे व पुढचे फोटो पूर्णपणे अंधुक आहेत. फक्त हा एकच गुरुमूर्तींचा फोटो अगदी स्पष्ट आहे. म्हणजेच आपला विश्वास बसेल. भक्तांच्या हाकेला दैव सदैवच धावून येतो याचाच अनुभव मला त्या ठिकाणी आला. त्यानंतर गुरुशिखर दर्शन म्हणजे साक्षात स्वर्गाचे दर्शन. परतीच्या प्रवासात सारखी सल मनात लागून राहिली की काहीतरी मागे राहिले आहे. सर्व गुरुभक्तांना एक अनुभव नक्कीच येत असेल. आधी गिरनारला जायचे कसे हा प्रश्न डोक्यातून जात नसेल आणि आता गिरनारला जाऊन आल्यानंतर गिरनार डोक्यातून जात नाही. घरी गेल्यानंतरही जवळपास 15 दिवस गिरनारचे दृश्य
व गुरुशिखर व गुरुमूर्ती डोळ्यांसमोर फिरत राहते. तरी सर्व दत्तभक्तांनी व नाथभक्तांनी एकदा तरी गिरनार परिक्रमा व गुरुशिखर दर्शनाचा लाभ घ्यावा. जय गिरनारी. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, पण पूर्ण माहिती देणेही गरजेचे आहे. माझ्याकडून काही गोष्टी अनावधानाने सांगायचे राहिले असतील तर त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन जरूर प्रेस करावे. त्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील. सर्वात शेवटी गुरु गोरक्षनाथ शिखर येथून सूर्योदयाचा काढलेला व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी येथे देत आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. ओम नमो आदेश.